पुढच्या बातमीकडे वळूया। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये अजित पवारांनी आढावा बैठक घेतली आणि यावेळेला उपाययोजनांचा अजित पवारांनी आढावा घेतलेला आहे। गणेशोत्सवाच्या काळामध्ये सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार आहेत, तर गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण दिवसभर मेट्रो सुरू राहतील। दरम्यान गणेशोत्सव महायुतीने राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे यंदा अधिक उत्साहात गणेशोत्सव होणार असल्याचं अजितदादा म्हणाले आहेत। यासाठी राज्यातील यंत्रणा झोकून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे। मेट्रोच्या बाबतीमध्ये रात्री सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत ती मेट्रो चालू राहील आणि शेवटचा दिवस असेल त्यावेळेस ती पूर्णपणे 24 तास चालू ठेवायचा आमचा निर्णय झालेला आहे। हे सगळं करत असताना त्यामध्ये मेट्रोच्या वतीनं साधारण मानाचे गणपती नागरिक ज्यावेळेस बघायला जातील त्यावेळेस कुठल्या स्टेशनला त्यांनी चढावं आणि कुठं उतरावं आणि उतरल्यानंतर कसं त्यांना त्या गणपती पाहता येतील अशाही प्रकारचं आम्ही मीडियामध्ये पण देणार आहोत आणि आत्ताच त्याच्याबद्दलची चर्चा झाली। तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बैठकीमध्ये पुण्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीवरील वादावर अखेर तोडगा निघालेला आहे। यामध्ये सकाळी 8 वाजता मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होणार असून 9:30 वाजता बेलबाग चौक पार करतील। कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये मतभेद राहणार नाही आणि मानाच्या गणपतींचा मान तसा ठेवूनच त्यांना जेवढं सकाळी आपल्याला चर्चा करून काढता येईल। मला आठवतंय मी मागे पालकमंत्री असताना 2006-07 पूर्वी 12ला निघायचे ते आपण 10ला आणलेले होते। त्याच्या आधी पण त्यांच्याशी चर्चा करून 9 वाजता निघता येईल का अशाही प्रकारचा आपण प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांनी किती ढोल लेझिम म्हणजे जे काही पथकं आहेत ती पथकाची संख्या असावी। मानाच्या गणपतींना देखील काही चर्चा सीपी करतायत, सकारात्मक चर्चा होतीये। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देतात। वैभव, गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतील वादावर अखेर तोडगा निघालेला आहे। गेले 10 दिवस साधारणपणे काही गणेश मंडळांनी भूमिका घेतलेली होती, 60 गणेश मंडळांनी, की आम्ही सकाळी 7 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करणार आहोत। मात्र गेल्या कित्येक वर्षाच्या पारंपरिक परंपरेनुसार आधी मानाचे गणपती जे आहेत ते प्रस्थान ठेवतात आणि त्यानंतर मग बाकीची जी सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांचे क्रम जे आहेत ते इतक्या वर्षांचे ठरलेले आहेत आणि त्यानुसार विसर्जनाची रांग लागते। यंदाच्या वर्षी मात्र या गणेश मंडळांनी अशी भूमिका घेतल्यामुळे मोठा वाद जो आहे तो निर्माण झालेला होता, मतभेद निर्माण झालेले होते। याचं कारण मानाच्या गणपतींसाठी विसर्जनाला मोठा कालावधी मिळतो, त्यानंतर इतर मंडळ जी आहेत त्यांना मात्र पोलिसांकडून दुसऱ्या दिवशी सकाळी घाई केली जाते मिरवणूक उरकण्यासाठी आणि त्याच्यामुळे योग्य रीतीनं मिरवणुकीत सगळ्यांना समान न्याय मिळत नाही अशी भूमिका या मंडळांनी घेतलेली होती। त्याच्यावरती अनेक बैठका झाल्या, पोलिसांनी सुद्धा मध्यस्थी करायचा प्रयत्न केला, मात्र निर्णय झालेला नव्हता। काही मंडळांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं होतं की सकाळी 7 वाजता निघणार म्हणजे निघणारच। मात्र आज अजित पवार सकाळी काही मंडळांशी बोलले आणि त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत मुरलीधर मोहोळ यांनी मानाचे गणपती आणि ज्या गणेश मंडळांनी सकाळी 7 वाजता निघण्याची भूमिका घेतलेली होती या गणेश मंडळांचे प्रतिनिधी अशी एकत्रित बैठक आता काही वेळापूर्वी पुण्याच्या सर्किट हाऊसला घेतली आणि या बैठकीमध्ये दोन्ही बाजूंनी हे मान्य केलेलं आहे। तोडगा जो आहे तो ठरवण्यात आलेला आहे। मानाचे गणपती ची मिरवणूक 10 वाजता सुरू करायची, ती मिरवणूक आता 8 वाजता सुरू करतील। पथकांची वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या सगळ्यावरती मुरलीधर मोहोळ नेमकं काय म्हणाले ते सुद्धा आपण बघूया। मानाच्या गणपतीच्या मंडळांना धन्यवाद यासाठी देईल की त्यांनी एक पाऊल मागे येऊन जे काय म्हणणं आहे ते त्यांचे या ठिकाणी सांगतील, त्यांनी निर्णय घेतला। आमचे बाकीचे जवळजवळ 30-40 मंडळ जी मागचे काही दिवस त्यांची एक विशिष्ट भूमिका मांडत होते, त्यांच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा एक चांगली त्याच्यामध्ये त्यांचे विचार मांडून त्यांनी सुद्धा हा विचार केला। ते सुद्धा 4 गोष्टी विचार करून एक पाऊल मागे आले आणि दोघंही जेव्हा मला असं वाटतं की दोन्ही बाजू एकत्र आल्यानंतर जे विचारांची देवाणघेवाण झाली, एकमेकाचा विचार झाला, त्यामुळे आज हा निर्णय झाला की कुठलीही आमच्यामध्ये
मिरवणुकीच्या निमित्तानं कुठेही आमची 2 मतं नाहीत, सगळ्यांची मिळून आमची एकच मत आहे. वाद नव्हतेच, 2 विचार वेगळे होते, दोन्ही विचार होते ते एकत्रित बसल्यानंतर आज मानाच्या गणपतींनी हा विचार केला की त्यांनी मिरवणूक लवकर चालू करायची, त्यामुळे ते 9:30ला ते मिरवणुकीला सुरुवात करतील, पथकांची संख्या कमी करतील, पथकांच्या सदस्य संख्येमध्ये कमी केले जाईल. त्याच्यानंतर कुठेही या सगळ्या मिरवणुकीमध्ये कुठेही स्थिर वादन आता कोणी करणार नाही, त्यामुळे वेळ कमी होईल आणि शेवटी मागे येणाऱ्या मंडळांचा जो क्रम मागच्या वर्षीचा आहे तो तसाच्या तसा क्रम राहील आणि त्यामुळे सगळी मंडळी या सगळ्या निर्णयावरती एकमत झाले.